आपण हे पुस्तक देऊन टाक ना. आपण आता भूतकाळाचा विचार करत होतो. लिट लकाराचा विचार सुरू होता. लिट लकारामध्ये लिट लकार सगळे बोला सूत्राचा सूत्र कोणत्या अर्थामध्ये लिट लकार होतो हे सांगणार सूत्र बोला सगळ्याच. काय आवाज आहे तुरंत पाहिजे. तुरंत सगळे एखाद्या आवाज बोला सगळे. परोक्षे लिट वृत्ती बोला. भूतानद्यनतन परोक्षार्थ वृत्तेर धातुर अर्थ अनद्यतन भूतकाल बोधक भूतकालीन क्रिया बोधक धातू पुढे लिट लकार हो. लिट लकार झाला. लिट लकार झाल्यानंतर उक आगम करणारं सूत्र कोणतं सांगा लवकर. भोग लुंग लिटो वृत्ती भोगागमस्यात् लुंग लिटो रचे झाला. तरी आता परस्मय पदाच्या ठिकाणी नल इत्यादी आदेश करणारा सूत्र त्याला तसंच झाला. तुसा नलवा महा पुन्हा पुन्हा अर्थ पुन्हा लेटस किबादय नवानाम नला नव नलादय स्युः हे झालं. त्यानंतर द्वित्व करणारं सूत्र लिटे धातोर अनभ्यासस्य हे द्वित्व करत. लिटी परे अनभ्यासस्य धातोर यस्य काचो प्रथमस्य द्वेस्तो अजादेस्तु है ना. अजादे रनेकाचो द्वितीयस्य असं दिलं आहे की नाही. अजादे रनेकाचो द्वितीयस्य. त्यानंतर अभ्यास संज्ञा करणारं सूत्र कोणतं आहे. अत्रये द्वेवी ते पूर्वाभ्यास संज्ञा स्यात् या ठिकाणी जे दोन सांगितले त्यातील पूर्वाची अभ्यास संज्ञा होवो. तिसरं सूत्र सांगा. हलादि शेष अभ्यास आदिर शिष्यते अन्य हलो हे बोलत आहे रे गोपाल यासारखं कसं म्हटलंय का मग साईड बस. अभ्यासाचा पहिला हल अवशिष्ट राहतो बाकीच्या हलचा लोप होतो. नंतर सांगा ह्रस्व करणारं सूत्र अभ्यासाच्या अचल ह्रस्व. मग काल आपण अभ्यासाच्या अचला काय केलं होतं ह्रस्व केलं होतं. एवढं झालं. एक लक्षात ठेवा भुआदी या व्याकरणाचा प्राण आहे. आणि जर तुम्ही भुआदीमध्ये तुम्ही कमकुवतपणा केला सबसेल तुम्हाला काही कळणार नाही. आता याचे काही दशगणी आहे. आपण दशगण शिकू प्रक्रिया शिकू. या प्रक्रिया होईपर्यंत सगळ्यांनी तावातावानं शिकावं. असा निरासारखं नाही शिकले तर पुढच्या वर्षी याच वर्षात बसावं लागेल. याच्यात 1% बी कमी नाही बरं का. लक्षात ठेव. लगेच पहिलंच वर्ष मी काही पुढे जाऊ देत नाही. पुढे बरोबर 6 ते 7च विद्यार्थी पाठवायचे आणि बाकी चला मागे. तुमच्यातले जेवढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 यातले 7 ते 8 पुढे जातील. बाकी या मागे. ज्यांची तयारी नाही बसाच जागेवरच. एक लक्षात ठेवा. नंतर आपलं आता काल बू ते भू 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 अशी स्थिती झाली होती आहे की नाही. ही स्थिती झाली. आता इथे पहिल्यांदा उक आगम झाला. द्वित्वही झालं. पहिल्याची पूर्वाभ्यास अभ्यास संज्ञा ह्रस्व झाला. त्यावेळी आता जे सूत्र येणार आहे एक ते केवळ भू धातू करत आहे. परस्मय परोक्ष लीट हे सगळ्या लीट लकाराकरिता आहे. सगळ्यांकरता कामाचं आहे. जेव्हा लीट लकार आलं तर परोक्ष लीट येणारच.
जेव्हा परस्मै पदाचा लिट लकाराची प्रत्यय येणार तेव्हा परस्मै पदानाम नलतुचा नलवा हे सूत्र येणारच सगळ्याच धातूंना शेवटपर्यंत, म्हणजे 10 गणापर्यंत. म्हणजे हे कॉमन सूत्र आहे. त्याच्यानंतर लिटी धातोरन ध्यासस्य हे सुद्धा कॉमन सूत्र आहे. सगळ्यांकरता येणार. आत्मनेपद परस्मै पदामध्ये नित्य द्वित्व करायचं म्हटलं की लिटी धातोरन ध्यासस्य सूत्र येणार. भूग आगम केवळ हे भोग लुंग लिटो हो हे उक आगम करणारा केवळ भू धातू करता सूत्र आहे. हे पूर्वभ्यास सगळ्यांकरता आहे ना. रस्व हे सुद्धा सगळ्यांकरता आहे. जिथे दीर्घ असेल तिथे रस्व करणार. आणि आता हलादिशेष सगळ्यांकरता आहे. आणि भवतेरह केवळ भू धातू करता सूत्र आहे. एवढं दोनच सूत्र भू धातूचे विशेष आहेत. नाहीतर सगळ्यांकरता पुढे सूत्र असणार आहेत. तर पहा भवतेरह भवतेरह इथं विग्रह काय आहे याचा. भवते है भवते है षष्टीचं एकवचन, प्रथमा एकवचन. मग अर्थ काय झाला. भवते म्हणजे भू धातूच्या ठिकाणी हो. अर्थ काय झाला. भू धातूच्या ठिकाणी हो एवढंच येणार. पहा ते सांगताय. भवते अभ्यासस्य उकारस्य अहस्याल लिटी. काय लिहिलंय. भवते बोला बरं. भवते है अभ्यासस्य भवते अभ्यासस्य उकारस्य अहस्याल लिटी अहस्याल लिटी. भवतेरभ्यासस्य उकारस्य अहस्याल लिटी भवतेरभ्यासस्य उकारस्य अहस्याल लिटी. भवते है भवते अर्थात भू धातू भवतीच्या नाही भू धातूच्या. त्याचा अर्थ काय करायचा. भू धातूच्या. का केला अर्थ मी सांगतो नंतर. पर भू धातूच्या अभ्यासाच्या. आता आपण शिकतोच आहे. चाचीचे सुरू झालं आपलं ना. कारण की षष्टी आली तर चाचीचे प्रत्यय लागतात. ते सगळे प्रत्यय तयार करून ठेवा. आता भवते षष्टी भू धातूच्या अभ्यासाच्या आणि ही षष्टी स्थान षष्टी आहे. मग काय करायचं. ओकाराच्या ठिकाणी काय हो बा हो कधी लेट पुढे असेल तर. बरोबर सगळे अर्थ. भू धातूच्या अभ्यासात ओकाराच्या ठिकाणी पुढे असेल तर. पुन्हा बोला. पुन्हा बोला. नीट पुढे असेल तर. पहा आता नीट पुढे आहे की नाही. तो भू धातूचा अभ्यास पण झाला. भू त्या उच्या ठिकाणी काय होणार. मग काय झालं. भू आला. भू धातू आहे. भू धातूचा अभ्यास भू त्या उच्या ठिकाणी झाला. पुढे लीट असल्यामुळे संपला. हे सूत्र केवळ भू धातू करताच आहे. तुम्ही म्हणाली ते भवते हे भवती. आता धातू थोडंच रूपात धातूचे रूप थोडं चालत असतात. रूप चालून म्हणल्याला भवती. आणि इथं कसं काय भवते हे लिहिलं तुम्ही. पहा एक सूत्र आहे. एक वार्तिक आहे. एक स्टिपौ धातु निर्देश. एक स्टिपौ धातु निर्देश असं एक वार्तिक आहे. धातूचा निर्देश धातूच्या निर्देशामध्ये
इक आणि स्टिप प्रत्यय, स्टिप प्रत्यय होत. धातूचा निर्देश करायचा असला तर धातू पुढे काय प्रत्यय होतात वा इक आणि स्टिप प्रत्यय होतात. इक आणि स्टिप म्हणजे पहा कधी कधी पट धातू आहे ना, पट, त्याला इक जोडला, इकचा कची संज्ञा लप तर काय होणार पठी. पठी म्हणजे पट धातू. मग याचे हरिप्रमाणे रूप चालवणार. पठी म्हणजे पठी म्हणजे पट धातू, पठी म्हणजे दोन पट धातू असा अर्थ आहे. पठे म्हणजे पट धातूच्या. तसंच भू धातूला काय केला, स्टिप, स्टिप केला. स्टिपच्या पचित संज्ञा शचित संज्ञा राहिला काय टी. टी कसा आहे, तिंगशित सार्वधातुक सार्वधातुक, सार्वधातुक प्रत्यय पुढे असला तर काय होतं शप, मग त्याचं काय होतं भवती. भवती म्हणजे सुद्धा भूधातू. कधी कधी ती जोडून भूधातू सांगणार आपल्याला आणि कधी कधी ही सोडून सुद्धा वेगळे वेगळे आपल्याला धातू सांगितले जातात. कधी कधी पहा ना आपल्याला पुढे आलेलं नंदी ग्रही प्रचादी ब्योलिनी नेच काही ठिकाणी एकार जोडतात आणि काही ठिकाणी ती जोडतात आणि त्याचा अर्थ असतो धातू. भवती म्हणजे होणे असा अर्थ नाही, त्या भवतीचा अर्थ आहे भूधातू. धातूचा निर्देश करण्याकरिता इक आणि स्टिप प्रत्यय होतात. काय झालं मग आता इथं षष्टीमध्येच होणार ना, षष्टीमध्ये कसं होईल, तुम्ही विभक्ती आणणार ती होणार. तिथं आम्ही षष्टी आणली म्हणून षष्टी झालंय. हरीप्रमाणे शब्द चालणार म्हटलं तुम्हाला आम्ही तो, मग हरीचे जसे होतील तसे करायचे सगळे सगळे रूप चालणार, तसं त्यात काय भेद नाही. आता भ भुवा झालं. या ठिकाणी जो पहिला भ आहे, भच्या ठिकाणी आदेश हा सगळ्या धातूला होणार आहे. एवढाच धातू नाही, पुढे येणार तितके सगळ्या धातूविषयी तो नियम लागणार. तर चालवा अभ्यासे चर्च, अभ्यासे चर्च, अभ्यासे चर्च, अभ्यासे चर्च, अभ्यासे चर्च. अभ्यासो जलम, अभ्यासे जलम, इथं काढावर का अभ्यासे एका मात्र झाला. अभ्यासे जलम, अभ्यासे जलम, अभ्यासे जलम, चरस्यु जशश्च, चरस्युर्जशश्च. काय सांगतात पा, अभ्यासे म्हणजे अभ्यासात किंवा अभ्यासामध्ये, अभ्यासातील कसं करायचं है ना, अभ्यासातील. जलम जलच्या ठिकाणी, चर आणि जश हो. काय सांगतात, अभ्यासामध्ये जल, जल मध्ये किती वर्ण येतात रे 23, ज पासून जबाय पासून हल पर्यंत 24. किती येतात 24. तर अभ्यास जलम त्या जलच्या ठिकाणी म्हणजे जबायाच्या पुढील त्या 24 वर्णाच्या ठिकाणी काय हो, चर आणि जश हो. मग आता चर हो की जश हो काय सांगा ना, चर हो जश हो. कधी चर होईल कधी जश होईल हे स्पष्ट करा. तर पुढे लिहिलं खयाम जश है ना, जशाम जश खयाम चर इति विवेक. जशाम जशः
अयाम चरः इति विवेकः। याचा विचार काय करायचा, पृथक्करण करा. झसच्या ठिकाणी, झस मध्ये किती वर्ण येतात सांगा. जब है 10 येतात ना वगैरे. जब है गडधस, जब गडधस. किती झसच्या ठिकाणी है ना. जब है गडधस 5, जब गडधस 5. त्या झसच्या ठिकाणी जस म्हणजे ज ब ग ड द. ज ब ग ड द. हे जे काही जस मध्ये येतात यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी जस होईल. म्हणजे काय होणार, ज ब ग ड द. हे पहा, या ज ब ग ड द च्या ठिकाणी ज ब ग ड दच होणार आणि बस बदलित होणार. ज ब ग ड ध, ग ढ ध. यांच्या ठिकाणी ज ब ग ड द होईल. द च्या ठिकाणी हे खालचे जे काय ज ब ग ड द तिथं ज ब ग ड दच होणार आहे. आणि झ ब ग ड ध यांच्या ठिकाणी काय होणार आहे, ज ब ग ड द. आणि दुसरा खय, ख फ छ ठ थ च त त क प है ना. मग याच्या ठिकाणी काय होणार आहे, चर, च ट त क प. म्हणजे च ट त क प च्या ठिकाणी ते तसंच राहणार, त्याच्यात बदल नाही होणार. पण ख फ छ ठ थ असले तर त्यांच्या ठिकाणी काय होणार आहे, च ट त क प. म्हणजेच ख च्या ठिकाणी क, फ च्या ठिकाणी प, छ च्या ठिकाणी च, ठ च्या ठिकाणी ट आणि थ च्या ठिकाणी काय होणार आहे, ठ च्या ठिकाणी त आणि थ च्या ठिकाणी होणार त. एक लक्षात ठेवायचं. चार शशाला सोडून द्या, ते काहीच कामाचे लिहिले हे आदेश होतील. आता पहा इथे काय आपला भ, भ च्या ठिकाणी काय होईल बरं, भ च्या ठिकाणी ब. मग काय होणार, ब भू ह. भ च्या ठिकाणी ब काय झाला, कारण भ आणि ब च स्थान गोष्ट आहे, एकच स्थान आहे. पण ब च्या ठिकाणी काय होणार, ब झाला बभुव, जोडून झाला बभुव. पुढे प्रत्यय काय आहे, नल, अतुस, ऊस. द्विवचनाचा प्रत्यय काय आहे, अतुस. हे येडे हळद, हे द्विवचनात सांगितलं अतुस. एक वचनाचा प्रत्यय काय, म्हणून लवकर सगळे एक एक प्रत्यय बोला, सगळेच प्रत्यय. नल, अतुस, ऊस इति प्रथम पुरुष प्रथमा वारे वा बुद्धिमान. थल, अतुस, अ इति मध्यम पुरुष. नल व म इति प्रथम पुरुष. बोलतो प्रत्यय काय होता, नल. त्याचा काय राहिला, अ. द्विवचनाचा प्रत्यय काय आहे. मग आता सगळं बोलून बस प्रत्यय जोडायचा आहे. काम प्रत्यय पुढेच येणार आहेत तसेच. बभुव, अतुस आणि सचा विसर्ग, तर काय होणार, बभूव है ना. बहुवचनाचा प्रत्यय काय आहे, ऊस. तर जोडा मग काय होईल, बभू सचा विसर्ग. तर बोला, स बभूव वह हुआ था, स बभूव तो झाला होता, तो बभूव तो ते दोघे झाले होते, ते बभूव ते सर्व झाले होते. याचे अर्थ करायचे. तो झाला होता, ते दोघे झाले होते, ते सर्व झाले होते. आता आपला कोणता वचन आहे, मध्यम पुरुष. मध्यम पुरुषाचं एक वचन, बभुव धन थ.
थलचा लची काय झाली तोल केलं सूत्राना वाह हलंत्यम माझं तोंड पाहून होतं मी भूत आहे ना बबुआ धना थ आणि पहिला प्रश्न तुझ्याकडे येणार आहे पुन्हा बबुआ धन थ आता इथे याची काय संज्ञा झाली सगळ्यात प्रत्ययाची आर धातुक संज्ञा कोणत्या सूत्राना लेटच्या गेले मागे वापरे काढायच्या कोणत्या सूत्राना पुस्तक नाही वही लेटच्या या सूत्राने आर धातुक संज्ञा झाली होती आता इथे ईट आगम करण्याकरिता सूत्र येत आहे आर्ध धातुक सेड वला देहे 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 वलादेर अर्ध धातुकस्य वलादेर अर्ध धातुकस्य वलादेर अर्ध धातुकस्य वलादेर अर्ध धातुकस्य इडागम स्यात् इडागम स्यात् इडा न करके इट आगमः स्यात् पहा एवढंच आहे ना वलादेहे वलादे अर्थात वल प्रत्याहारामध्ये किती वर्ण येतात बरं सांगा बरं वल वल हा वल अंतिम ईत कौन सांगू शकतो लवकर गेंडाव व्यंजन में 33 ही है और तेरे 34 तेरे बाप ने लाया था अरे एक ये छोड़ो सब व्यंजन 32 32 बुद्धि का चलावा ना हम देखो वो से लेकर हल तक ल तक बस कौन छूटा हो तो नीचे भी आ गया ऊपर का ये छोटा है बस ऐसा होता है वन वलादी आता वल प्रत्यय आहे ना वल प्रत्यहारादी असं लिहितो वल प्रत्यहार आहे अगोदर ज्याच्या असं स्पष्ट लिहू का वल प्रत्यहारादी अर्ध धातु काला एक अगम हो वन प्रत्याहारादी अर्ध धातु काला ईट आगम हो म्हणजे वन प्रत्याहारादी जे अर्ध धातु काय आहे त्याला ईट आगम होणार काय आगम होणार ईट आगम होणार ठीक ना आता वन पहा थ आहे थ प्रत्यय आहे त्याच्यात दोन वर्ण आहेत एक थ आणि अ थ थ मग आता हे वन मध्ये येतो का थ सांग बरं थ मध्ये वन हे सगळे शांत राहा थ मध्ये येतो वन मध्ये कस काय काय अरे हे सोडून सगळे येतं ना मग थ येणार नाही एवढी थ वलादी आर धातू काय थ त्याला काय आगम होणार एक मग काय झालं बभुवा ईटच्या टच ईत संज्ञा लोप हलंत्यम सूत्राने टच ईत संज्ञा होईल लोप होईल आणि बभुव इथ झालं जोडलं तर काय झालं बभू विथ बभू वथु अथुस द्विवचनाचा प्रत्यय बहुवचनात काय आहे हो मग जोडून द्या बभूव इति मध्यम पुरुष उत्तम पुरुषाचा
सुद्धा काय प्रत्यय ना त्याचा राहतो राहिला बभुव आणि बभुव धन व प्रत्यय आहे व आणि मग ते सुद्धा कसे आहेत वलादी आणि वलादी मध्ये तर व आहे ना मग काय याला बभू वी व आणि म सुद्धा वलादी मध्ये येतो मग काय होईल बभू वी म येथे उत्तम पुरुष मग तुम्ही त्याचे मी अर्थ सांगतो ते लिहा बस सगळे एक बार रूप बोला स बभूव तो झाला होता सौ बभूवतु ते दोघे झाले होते ते बभूव ते सर्व झाले होते त्वं बभूविथ तो झाला होता युवां बभूवतु तो दोघे झाले होते यूयं बभूव तुम्ही सर्व झाले होते इति मध्यम पुरुष अहं बभूव मी झालो होतो अहं बभूविव आम्ही दोघे झालो होतो वयं बभूविम आम्ही सर्व झालो होतो या अर्थात अर्थ सिद्ध काढले लवकर तुम्हाला भू धातू पूर्ण तयार झाला आता थोडस आपण प्रथम विभक्ती आणि द्वितीय विभक्तीचा सामान्य विचार पाहतो कारण की जे विशेष विचार आहेत ना ते आपण पुढे देणारच आहेत सुरुवातीला सगळ्या विभक्तींचा सामान्य परिचय मग आता कोणता विशेष धातू आला किती याच्या बरोबर द्वितीय होते याच्या बरोबर तृतीय होते हे तिथंच तुम्हाला पुढे सांगितलं जाणार आहे आता पहा सामान्यतः एक आणखी एक सूत्र देत आहे ते नको खाली बरं का त्याच्या खाली एकम त्यक्त्वा च योजयेत एकम त्यक्त्वा च योजयेत एकम त्यक्त्वा च योजयेत हे वार्तिक रूपाने लिहा है की नाही एकम त्यक्त्वा च योजयेत अर्थात प्राकृत भाषायाम यत्र चकारार्थ प्रयुज्यते प्राकृत भाषायाम यत्र चकारार्थ प्रयुज्यते ततः परम एकम पदम त्यक्त्वा ततः परम एकम पदम त्यक्त्वा प्राकृत भाषायां यत्र चकारार्थ प्रयुज्यते ततः परम एकम पदम त्यक्त्वा च योजयेत एकम पदम त्यक्त्वा च योजयेत च योजयेत अर्थ काय आहे प्राकृत भाषेमध्ये प्राकृत भाषा हिंदी मराठी प्राकृत भाषेत जेथे ज्या ठिकाणी चकाराचा अर्थ काय आहे सांगा बरं आणि किंवा व आहे ना चकाराच्या अर्थाचा प्रयोग केला जातो ज्या ठिकाणी प्राकृत भाषेत चकाराच्या अर्थाचा प्रयोग केला जातो त्या पुढील एक पद सोडून चा प्रयोग करावा
म्हणजे मराठी भाषेत जिथं आपण आणि बोलतो तिथं न लिहिता त्याच्या पुढे एक पद सोडून च लिहायचा. जसं उदाहरण दिलं तुम्हाला, राम. उदाहरण आहे राम आणि लक्ष्मण. मग आता ही मराठी भाषा आहे. मराठी भाषेत च चा अर्थ आणि इथे मध्ये लिहिलाय, परंतु संस्कृत भाषेमध्ये च लिहित असताना इथं न लिहिता एक पद सोडून इकडे लिहायचं. म्हणजे कसं लिहायचा? राम लक्ष्मण च असं लिहायचं है ना. काय आता आपण इथे चाललंय ते राहते ते तिकडले सुनार सोडलं पहा इकडे राम आणि लक्ष्मण. तिथे जेथे आपण प्रयोग केलाय त्याच्या पुढे एक पद सोडून त्याच्या पुढे प्रयोग करायचा. असाही प्रयोग होतो आणि असा सुद्धा प्रयोग होतो, राम च लक्ष्मण च. तुम्ही कोणत्याही प्रकारे या वाक्यांचा प्रयोग करू शकता. आता तुम्हाला मी वाक्य देणार आहे. तुम्ही अगोदर संस्कृतचे वाक्य आहेत त्याचे मराठी बनवायचे. असेच वाक्य तुम्ही सुद्धा लिहायचा प्रयास करायचा. रामो राजा बभूव. रामो राजा बभूव याचा अर्थ काय करणार बरं सांगा बरं. राम राजा, बभूवचा अर्थ झाला होता. राम राजा झाला होता ना. मग काय. पांडवा हा शिस्ती दिली आहे. पंडोः पुत्राः बभूवुः. पांडवाः पंडोः पुत्राः बभूवुः. सांगा बरं काय होईल. पांडव पंडूचे पुत्र होते. झाले होते होईल, होते जमत. किंवा राम राजा होता. आताची घटना थोडीच आहे, पूर्वीची आहे. पांडव हा ना. अरे पहिल्यांदाच सांगितलं पहिल्या दिवशी लीट लकार अनद्यतन परोक्ष भूतकाळामध्ये लीट लकार होतो आहे की नाही. हे सांगितलं तीच सुरू आहे ना. आता वर्तमान काळ आणि परोक्ष भूतकाळ. हे ना, तुम्ही अशी शंका करा की काहीतरी विशेष असेल, तुम्हाला ती आनंद येईल. जाऊ द्या आता इकडे. पांडवा पंडो पुत्राः बभूवुः. पांडव पंडूचे पुत्र होते. पंडो पंडूचे. आता पहा, विभीषणो रामम शरणम गत्वा विबभूव. सांगा बरं. विभीषणो आणि परीक्षण हे वाक्य येणार आहे बरं का. आता असं नाही का आता वाक्य राहणार आहे, सगळंच राहणार आहे. विभीषणो रामम शरणम गत्वा विबभूव. अर्थ काय होईल सांगा बरं. बरोबर. विभीषण रामाला शरण जाऊन विबभूव ऐश्वर्ययुक्त झाला. विभीषण रामाला शरण जाऊन ऐश्वर्ययुक्त ऐश्वर्यवान झाला है ना. लंका भेटली ना. दुसरं काय. पांडवा हा कौरवान पराभवू. सांगा बरं. पांडवा हा कौरवान पराभवू. तुम्ही सांगू नका सध्याला यांना समोर बारकाल्यांना आहे ना. मोठ्याल्याने शेवटी उत्तर द्यायचं आणि अगोदर लहान म्हणजे ज्या वर्षाचे त्या वर्षाने हे केले होते. पण आता पांडव प्रथम विभक्ती आहे. पांडव आणि भूतकाळात काय प्रत्यय लागतात सांगा बरं मराठीत.
ने नेनी, मग काय होईल पांडवांनी. कौरव द्वितीयचे प्रत्यय काय येत चला ते, मग काय केलं पांडवांनी कौरवांना पराभूत केले होते. केले होते ना का नव्हतं? नव्हतं ऐकतच नाही बा माणूस. केले होतं ना हा बरं. तुझं हास नाही की हास अडचण व्हायची आमची. बर पुढचं काय आहे वाक्य? कृष्ण तौ प्रतिबभूवतु. सांगा तौ प्रतिबभूवतु. प्रतिभू म्हणजे प्रतिनिधी होणे. ते दोघे प्रतिनिधी बोल झाले होते. तौ प्रतिबभूवतु वत, ते दोघे प्रतिनिधी झाले होते. सावात काय कृष्णश्च बलरामश्च उद्बभूवतु. कृष्णश्च बलरामश्च बोला उद्बभूवतु. उद्भव होणे प्रगट होणे. उत्पत्त प्रागट्याचे डोक्यात ठेवावं लागते ते, त्या थोडं. मग आता काय कृष्ण आणि बलराम प्रगट झाले होते. बोला करायचं असं नाही वाक्य. आणि उद्याच्याला विचारणार तुम्हाला कसे न पाहता सांगा. मग याच्यावर आता झगडा आणि तुमच्या आत्ताच ते चांगलं होण्याचं. 7 काय आहे वाक्य? शिशुपाल कृष्णम परिबभूव. सांगा शिशुपाल, शिशु नाही शिशुपाल. हे दीर्घ ठिकाण दीर्घ दीर्घ ठिकाण हे जसं तुमचा श्लोक कोणता बोलले आज? भोजनात शिशुपाल हा श्लोक कोणता बोलले? चुकीचा बोलले. दीर्घ रसो सराल दीर्घ बोलून गेले. शुनी चाय वाचो का? हा त्याच्या अगोदर जा. शिशुपाल कृष्णम परिबभूव. शिशुपालाने कृष्णाचा तिरस्कार केला है ना. शिशुपालाने कृष्णाला तिरस्कारिले. या प्रकारे त्याचा प्रयोग करायचा, बोलायचा. 8 काय आहे? शरेण ना शरेण रावण व्याकुली बभूव. तृतीयाचा बाण घेतला. आता इथं मला वाटतं तृतीया टाकू त्याच्या बाणात एक काढावं लागेल. शरेण रावण व्याकुली बभूव. सांगा रावण बाणाने व्याकुळ झाला होता. बिंबीत बाण लागला तर रावण बाणाने व्याकुळ झाला होता. हा विकार पूर्वम अपि परिपंथी बभू. विकार पूर्वमपि पूर्वी सुद्धा काय झाले होते रे? परिपंथी बभू.
विकार पूर्वी सुद्धा विरोधी झाले होते, शत्रू झाले होते आणि आजही शत्रूच आहेत. त्याने पूर्वी सुद्धा शत्रू होते, है की नाही, आजही आहेतच. सर्वत्र समीचीना जना बघू. सांगा बरं काय वाक्य? सर्वत्र समीचीना म्हणजे रे चांगले, जना म्हणजे लोक, बघू होते, सगळ्या ठिकाणी चांगले लोक होते. तू जेव्हापासून आला तेव्हापासून तू घडलं. पूर्वी तुझ्या अगोदर काय लोक, हा पूर्वी का, हो पूर्व गदा पंडित होता. राम, राम अच्छा चुकलं माझ्याकडून. राम कहा बभुआ, राम कहा बभुआ, राम कहा बभुआ. अर्थ काय झाला? राम कोण होता? राम राजा, बभुआ राम राजा होता, है की नाही. पुढे दुर्योधना, दुर्योधनम कह परा बभुआ. सांगा बरं. दुर्योधनम कहा पराभव. सांगा उत्तर. दुर्योधनाला कोणी पराभूत केले? कल्याण. मग दुर्योधना भीम, दुर्योधनम भीम हा पराभव. तेवढंच लिहायचं काय? दुर्योधनम भीम हा पराभव. पराभव काय बोलत होता तर? शेवटचं वाक्य, ये आत्मानम अनुभवो ते के बभू. ये आत्मानम ते के बभू. प्रश्न काय झाला? ज्यांनी आत्म्यास अनुभवले ते कोण होते? है की नाही. ज्यांनी आत्म्यास हे आत्मानम अनुभवू ते के बभू, ते कोण होते? झालं का नाही? मराठी वाक्य घ्या आता. रामाने, मराठी सांगतो ना. रामाने रावणाला पराजित केले होते आणि लक्ष्मणाने मेघनाथाला. रामाने लिहिलंय ना, तृतीया लिहायची नाही बरं का. आणि मराठी रामाने लिहायची नाही म्हटलं ना, गेंडा आजीकडे मराठीत करताना रामने होत की चुकीचं लिहिल. शरीर तिथं तृतीया होती, इथं तृतीया देणार आहे, परंतु कर्त्यात प्रथम होते. शर करता नाही ना, शर्कर नाही. रामाने रावणाला पराजित केले होते आणि लक्ष्मणाने मेघनाथाला. लिहून काढा, मी लिहिणार नाही आता. रामाने रावणाला पराजित केले होते आणि लक्ष्मणाने मेघनाथाला पराजित केले होते. झाले की नाही? पुढचं वाक्य, पराजित केले होते. झालं. त्याची तुम्हाला अर्थ लिहायचे. राम हृदय स्तोत्र वाचून युद्धाकरिता समर्थ झाला. काय केले रामानं?
एक हृदय स्तोत्र आहे सूर्यस्तुतीचं, हृदय स्तोत्रम तसं ठेवायचं. राम हृदय स्तोत्र वाचून, वाचूनला काय पठित वा, युद्धाकरिता एक शब्द आल्या युद्धार्थम, युद्धाकरिता शब्द वापरायचा युद्धम. पुढे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे 4 भाऊ होते. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे 4 भाऊ होते. भीमाने, झालं का, 4 भाऊ होते. भाऊला उरे ओ करायचं नाही बरं का, व करायचं नाही. भाऊ, 4 भाऊ होते. आता भीमाने जरासंधाला पराभूत केले होते. भीमाने जरासंधाला, उद्या वयाचीच करणारे सगळ्या लेखनित वाक्य काय सांगता येत आहे. भीमाने जरासंधाला पराभूत केले होते. कसं मारलं होतं माहितीये का, फाटाळूनच काढलं होता. गड्यात टांगड्या घातल्या ना, एक इकडे एक इकडे, मग असं फेकून दिलं इकडे तिकडे उलट्या दिशेला, मग ते मरलं आहे की नाही. पुढे पहा, राम नाही, पुढे शिव अदृश्य झाला होता. शिव अदृश्य झाला होता, गुप्त झाले होते की नाही. पुढचं, हे वासुदेव वृक्ष उत्पन्न झाला होता. हे वासुदेव वृक्ष उत्पन्न झाला होता. संस्कृत बनवून आणा बरं का, उद्या पाहणार. पुढचं वाक्य, राम कोठे होते. राम कोठे होता, दिलं का. पुढे, अच्छा, मुनी मौन होते. मुनी मौन होते. गंगा प्रगट झाली होती. मुनी मौन होते, गंगा प्रगट झाली होती. 9वं वाक्य झालं. 10वं, भोजन ठीक है, भोजन कम था. हमको पूछा ना किसने, महाराज भोजन नहीं किया, क्यों. कभी कोई क्या बोलेगा, हम पहले पंक्ति के लिए नहीं थे, है ना. फिर किसी ने कहा ना भोजन के लिए क्यों नहीं थे, तो भोजन किया क्या, नहीं किया. क्यों नहीं किया, हम पहले पंक्ति के लिए नहीं थे, है ना. ऐसा होगा ना, राज अच्छी बात नहीं है, यह दुर्गुण है, दुर्गुण. कहते कि भोजन कम था, भोजन कम था, समझ मिली क्या, नहीं कम थी. पूर्व ऋषींनी आत्मसाक्षात्कार केला होता. है ना. पूर्व ऋषींनी, द्या ना वाक्य मराठीत. पूर्व ऋषींनी आत्मसाक्षात्कार केला होता, त्याचं तुम्ही नंतर लिहित बसा वाक्य. ते दोघे प्रतिनिधी, नाही इथं वरती झाले, अरे ते नको खाली वेगळं.
भरत आणि शत्रुघ्न प्रतिनिधी झाले होते. भरत आणि शत्रुघ्न प्रतिनिधी झाले होते. तेथे फळ आणि पुष्प होते. तेथे फळ आणि पुष्प होते. चाल तिथे फळे आणि पुष्प फुलं होते. ठीक ना. हे वाक्य मराठीत हिंदीत त्याचा चांगला प्रयास करण्याचा. उद्या काळ सुरू होणार आहे, भविष्य काळ आहे ना. तो अनद्यतन भविष्य काळ. अनद्यतन म्हणजे आजचा नाही, उद्याचा.